जे केले अमर, मरणाने केले मरणच नाही हो जीवाला. चला अमर. मनी वाटे आपले सार्थक कार्य करावे, या देहा करून अमर असे घडवावे. धन्य जगी नर उद्धरला, दुःख सांगावे कुणाला. आमचं अंतिम दुःख कुणाला सांगावं, कोण ऐकणार आहे. प्रभू तूच सदा आमचा वरला, वसुदेव तुला. आमचं दुःख ऐकणार कवा. हे देव प्रकृती चांगली असताना आम्ही ज्यावेळेस दिलो, आम्ही संकल्प सोडलो. मनाच्या संकल्पे पाववे न सिद्धी. सिद्ध होतो की मनाचा संकल्प उद्या येते. जरी राहे बुद्धी हरीचे पायी, देवाच्या पायापाशी आमची बुद्धी जे राहील तर एक क्षणात राहू शकत नाही. कारण आमची बुद्धी राहिली तर तिथं राहू शकतो, निघू शकत नाही. पण काय मन जे असणार आम्ही दिलंय तर मन तिथं राहू असणार. बोलले वचन भावे साच वर्तावया. बोललेलं वचन खरं करून देण्यासाठीचा अवतार. साधू संत महात्मे देवाचा अवतार करण्यासाठी म्हणून सगळ्यात श्रेष्ठ पूजा का असेल म्हणजे जिथं वंदे गुरु राजा सर्वाशी, सगळ्यांना वंद्य असणारा. वंद्य म्हणजे वंदन करणे, वंदन करणे म्हणजे नमस्कार करणे, मस्तक ठेवणे चरणावर. जीव मुक्त होतो. विश्वास असेल तर होतो, नाही असं नाही. कृष्ण भगवान म्हणतात, ज्याचे सद्भावे धरिता चरण मी सुखावे ब्रह्मपूर्ण. सद्भाव म्हणजे सहज सिंहासनी राजा रघुवीर सोम भावे तया पूजा. तुझे उपचार बरोबर आहे का म्हणून म्हणलं. ऐसे जान सद्गुरु रूपाचे ब्रह्म सोहम स्वरूप हृदयाचे ज्ञानदीप उजळले असते. ज्ञानाचा दीप हृदयात उजळलेला आहे. मलका दीप नाही, प्रत्येकाच्या हृदयात आहे. मी पहिलं सांगून गेलो. प्रत्येकाच्या पहा पहा देह मंदिरी देव जळतो माळाण्यावरी. वस्तू विना पाळणा केला. कोणती वस्तू आम्ही केलं ही पाळणा. आपला देह झाला सगळा तयार, आपले शरीर सगळं काही तयार झालं. मंदिर बसल्यावर खूप होत असेल. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले गा कर्म तितक्याच असा. आता कोणती कोणती उदाहरण किती द्यावं. म्हणून म्हणजे दवा, ज्याचे सद्भावे धरिता चरण मी सुखावे ब्रह्म पूर्ण. पूर्ण ब्रह्म असताना मला जे सुख प्राप्त होतं. ज्याचे मधुरूपे करिता स्तवन मी परमात्मा जाण उल्हासे. मधुरूपे म्हणजे देव वाटून. देव वाटून काय करते म्हणजे करता स्तवन. स्तवन म्हणजे स्तुती चिंतन करणे. देव वाटून सद्गुरूचं भजन करणे. दुसरा पर्याय कोणताही मार्ग नाही. आणि म्हणून म्हणलं मी परमात्मा जाण उल्हासे. मला आणि परमात्मा असणारा मला उल्हास